इंदापूरचा मलिदा कुणी खालाय, शेतकऱ्याचा गोरगरीब शेतकऱ्याचा गरीब मलिदा कुणी खालाय, गोरगरीब शेतकऱ्याचा तळतळ कोणाला लागलेला आहे, कामगारांचा तळतळ कोणाला लागणार आहे, हे येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला कळलं. आपण रस्ते केल्यामुळे खड्डे पडले, त्या लोकांनी रस्तेच केले नाही तर खड्डे पडायचा विषयच कुठे येतोय? विनाकारण लोकांचं लक्ष विचलित करायचं. एवढं चांगलं काम केलंय आपल्या, मी तर आपल्या माध्यमातून सगळ्या इंदापूर तालुक्याच्या जनतेला एक आव्हान करतो, ठीक आहे एखादं काम राहिलं असेल आपल्याला ते काम पूर्ण करायचं. ही कामं केल्यामुळं तुमचं सगळ्यांचं ह्या लोकांचं लक्ष विचलित करायचं, कुठंतरी मलिदा गँग म्हणायचं, कुठं काय वेगळं म्हणायचं, काय म्हणायचं आणि काहीतरी वेगळं पेरायचं. नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय माझं युट्यूब चॅनल जाहीर सभा. मित्रांनो, खरं तर राजकारण म्हटलं की राजकारणामध्ये वावरत असणारे नेते आपल्याला त्यांचा आलिशान गाड्या, आलिशान बंगले हे सगळं दिसत असतं. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना अनेक नेत्यांची पार्श्वभूमी ही फार वेगळी असते आणि बऱ्याच वेळा राजकारणामध्ये काही नेते स्वतःचं खूप नाव कमवतात, काही नेते बदनाम होतात. बरं, जनता आहे, शेवटी जनतेच्या लक्षात एखादी गोष्ट आली की जनता हे त्या गोष्टीवरती शिक्कामोर्तब करत असते. परंतु काही नेते महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती असे आहेत, शेतकऱ्याचा मुलगा ते राज्यातल्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद भूषवलेले असे काही नेते आहेत की ज्यांनी स्वतःचा प्रवास खूप वेगळा ठेवला. असंच एक व्यक्तिमत्व आपल्या बरोबर आहे, ज्यांना तुम्ही ओळखताच आहेत, जे आपल्या बरोबर आहेत. दत्तात्रय मामा भरणे, इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार आणि राज्यमंत्री म्हणून त्यांनी काही वर्ष काम केलेलं आहे. दत्तात्रय मामा भरणे यांच्या अनेक गोष्टी ज्या राजकारणाच्या पलीकडे असतात, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत, म्हणजे थोडक्यात काय तर राजकारणाच्या पलीकडे जाऊन दत्तात्रय भरणे यांचा एक स्वभाव वेगळा आहे. तुम्ही अनेक पैलू त्यांचे पाहिलेले आहेत, हेच आपण ह्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण खरं तर पाहणार आहोत. मामा, सुरुवातीला तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. मामा, आजचा विषय जो आहे, खरं तर निवडणूक आली की सगळेजण आपण राजकारणाच्या मुलाखती देत असतो, कसं लढणार, काय करणार वगैरे वगैरे. आज माझा जो विषय आहे मामा, राजकारणाच्या पलीकडचे मामा, या विषयावरती आज मला तुम्हाला खरं तर बोलतं करायचंय. कारण लोकांना माहित नसतं की एखादा नेता ज्यावेळेस समाजकारणात, राजकारणात येत असतो त्यावेळेस त्यांची पार्श्वभूमी कशी असते, काय असते. तुम्ही ज्यावेळेस राज्यामध्ये मंत्री म्हणून काम करत होता, इंदापूर तुम्हाला ओळखतं, पण राज्यातली जनतेला माहित नाही की दत्तात्रय भरणे ऍक्च्युली काय आहेत. तर अधिकचा वेळ न घेता आजच्या मुलाखतीची सुरुवात मी तुम्हाला खरं तर गेली 10 वर्ष तुम्ही राज्याच्या विधानसभेमध्ये काम करताय. एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ते आमदार आणि मंत्रिपद, हा 10 वर्षाचा प्रवास काय तुम्हाला सगळा महाराष्ट्र फिरताना जाणवलं? हा 10 वर्षाचा प्रवास कसा राहिला? खरं तर मी तुम्हाला आपल्या माध्यमातून सर्वांना कळावं म्हणून सांगतो, तसं माझा विषय राजकारणामध्ये एक साखर कारखाना आणि जिल्हा मध्यवर्ती बँक सोडून मला राजकारणामध्ये मला असं वाटलं नव्हतं की मी कधी आमदार होईल, कधी मंत्री होईल. परंतु 2009 साली सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मला या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून मी उभा राहिलो. पण उभा राहिल्यानंतर त्यावेळेस कळलं की कार्यकर्त्याचं प्रेम काय असतं, कार्यकर्ता किती आपल्यावरती प्रेम करतो. गंमत सांगतो, 2009 साली तालुक्यामध्ये किती बूथ आहेत हे सुद्धा मला माहिती नव्हतं. परंतु मी निवडणुकीसाठी आग्रहास्तव उभा राहिलो. प्रचार निवडणुकीमध्ये माझ्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी झटून केला. माझी पहिलीच निवडणूक होती, कसली माहिती नव्हती, तरीही 7,000च्या वर काहीतरी फरकाने माझा पराभव झाला. म्हणजे साधारणतः 3,600 मतं जर त्यावेळेस 2009ला जर मला मिळाली असती तर तिथंच 2009लाच माझा विजय झाला असता. पण त्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की बाबा कार्यकर्त्यांचा जर आपल्याला सगळ्याला पाठिंबा आहे, आपण जर तालुक्यामध्ये अनेक कामं पेंडिंग आहेत, लोकांच्या खूप आपल्याकडून अपेक्षा आहेत आणि लोकांची जर कामं किंवा लोकांची जर आपल्याला अपेक्षा पूर्ण करायची असतील तर आपल्याला यामध्ये हिरारीने उतरलं पाहिजे. आणि त्यानंतर माझा पराभव झाल्यानंतर, खरं तर पराभव मी आजही तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी 14ची निवडणूक लढवली, 19ची निवडणूक लढवली आणि 2009ची निवडणुकीत जो मला एक उत्साह लोकांचा होता, त्यात माझा पराभव होईल असं मला कधी वाटलं पण नव्हतं. पण ठीक आहे, त्यावेळेस काही लोकांनी, ठीक आहे, ज्यांनी मला मतदान केलं त्यांचा आभार, नाही केलं त्यांचं पण आभार.
आणि त्यामध्ये माझा पराभव 2009 साली झाला. आणि त्यानंतर एक लक्षात ठेवलं की आता आपल्याला इथून पुढं आपल्याला आमदार व्हायचंय. त्यानंतर 2012 साली जिल्हा परिषदेची निवडणूक लागली. मी जिल्हा परिषद निवडणुकीला अजिबात इच्छुक नव्हतो, बरोबर. परंतु नेत्याच्या आग्रहास्तव निवडणुकीला उभा राहिलो आणि वालचंदनगर जिल्हा परिषद गटामध्ये 8,900 फरकाने मी निवडून आलो. निवडून आल्यानंतर मी झेडपीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झालो. आणि अध्यक्ष झाल्यानंतर आपण जर लोकांची कामं, त्या अध्यक्षपदाच्या काळामध्ये गोरगरीब माणसाची कामं, आणि ही गोष्ट खरी आहे, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष ही खूप मोठं पद आहे. कारण का केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा आणि स्वतःचा झेडपीचा सेस खूप मोठा निधी या जिल्हा परिषदला प्राप्त होतो. आणि या माध्यमातून बारीक बारीक गोष्टी, बारीक बारीक वाडी वस्तीमध्ये, विशेषतः मागासवर्गीय वस्तीमध्ये, या इंदापूर तालुक्यामध्ये, पूर्वी हा निधी इंदापूर तालुक्यातल्या मागासवर्गीय वस्तीमध्ये कधी माहिती नव्हता. तो निधी पहिल्यांदा मी इंदापूर तालुक्यामध्ये निधी आणला आणि 2012 ते 14 जनतेमध्ये जाऊन खूप काम केलं. साधारणतः अध्यक्ष असताना मी 260 कोटी रुपयाचा निधी आणला. मी गंमत सांगतो की आमचा जो नाभिक समाज आहे, नाभिक समाज याला ग्रामीण भागामध्ये त्याचं आर्थिक त्याचं खूप कमी असतं. त्यामुळे त्याला कुठंतरी एखाद्याला खुर्ची चांगली त्या दुकानामध्ये ठेवली तर अजून त्याला ग्राहक चांगला वाढेल, त्याला त्या गोरगरीब माणसाला चांगल्या प्रकारचे पैसे मिळतात, हा उद्देश होता. आणि एक जिल्हा परिषदेला नाभिक समाजाची खुर्ची ही स्कीम पहिल्यांदा मी आणली. आणि मी ज्यावेळेस ही स्कीम आणली त्यावेळेसचे जे ACS म्हणजे प्रधान सचिव होते, मला वाटतं संधू अण्णा होते ग्रामविकासचे, आणि जयंत पाटील त्यांचे मंत्री होते. मी ज्यावेळेस हे प्रपोजल दिलं, संधू माझ्याकडे बघून हसले, हे काय जिल्हा परिषद नाभिक समाजाला खुर्ची दिली, हे काय झेडपी जिल्हा परिषदेचं काम नाही, तुम्ही बाकीच्या गोष्टी करा, हे काम नाही. मग मी त्यांना सांगितलं की आमचा नाभिक समाज हा गरीब आहे, तळागाळातला आहे, आणि आपल्याला झेडपीच्या योजनेचा प्रचार प्रसार हा आमचा ग्रामीण भागातला तो ब्रँड अँबॅसेडर आहे. प्रचार प्रसार हा त्यांच्या माध्यमातून खूप चांगला होऊ शकतो. हे ज्यावेळेस मी त्यांना सांगितलं ब्रँड अँबॅसेडर, त्याने ताबडतोब फाईल घेतली आणि सही केली. ही गोष्ट किरकोळ होती खुर्चीची, आणि ती खुर्ची संपूर्ण ह्याच्यामध्ये झाली. आणि माझी खुर्ची त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील असेल, सगळ्याच राज्यात मी ज्यावेळेस आमदार म्हणून गेलो तर सगळ्याच आमदारांनी, मंत्र्यांनी मला विचारलं ती स्कीम काय आहे, आणि ती स्कीम सगळ्यांनी चालू घेतली. मी सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कधी कुठल्या गोष्टीमध्ये काय आपण कुणाला आपल्याला जर संधी मिळाली तर आपल्याकडून एक बारीक सारीक गोष्टीमध्ये आपण त्याचं मदत करू शकतो, सहकार्य करू शकतो. या माध्यमातून मला ती एक संधी मिळाली होती. आणि त्या संधी, अशा बारीक बारीक अनेक गोष्टीच्या संधी झेडपीचा अध्यक्ष असताना, आरोग्यविषयक असेल, शैक्षणिक असेल, किंवा ज्या ज्या ठिकाणी मला संधी मिळाली त्यामध्ये एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे. त्यावेळेस एक चर्चा खूप झाली होती, ज्यावेळेस तुम्ही झेडपीचे अध्यक्ष होता त्यावेळेस तुम्ही बारामतीपेक्षा किंवा पुणे जिल्ह्यातल्या 13 तालुक्यापेक्षा इंदापूरमध्ये जास्त निधी आणताय. त्यामुळे बारामतीमध्ये सुद्धा अजित पवारांनी सुद्धा एकदा त्या भाषणामध्ये त्याची चर्चा केली होती. ते काय नेमकं होतं? काय होतं की मी झेडपीचा अध्यक्ष झालो आणि झाल्या झाल्या एक जुनी फाईल, माझ्या अगोदरच्या कारकिर्दीत एक साधारणतः 3-3.5 कोटी रुपये, आता 3-3.5 कोटी रुपये लोकांना आता खूप कमी वाटतील, पण त्यावेळेस ती रक्कम मोठी होती. बरोबर. एक फाईल माझ्या समोर आली, जुनी फाईल होती, आणि त्यामध्ये बारामती तालुक्यातले रस्ते मंजूर होते. आणि ते रस्ते मंजूर झाल्यानंतर ते माझ्याकडे फाईल आल्यानंतर मग म्हटलं ठीक आहे. आणि मी खरं तर माझं ते मला माहित नाही चुकलं का बरोबर आहे, परंतु मी ते थोडी एक डिरिंग केली आणि ते बारामतीचे रस्ते थोडे रद्द करून इंदापूरचे रस्ते त्यामध्ये टाकले आणि मी ती सही केली. आणि त्यानंतर ही तक्रार करायला मी केल्यानंतर साहजिक आहे, बारामती तालुक्यातल्या सरपंचाचं वगैरे काय त्यांची चूक नाहीये, ते साहजिकच ते अजितदादांकडे सगळी मंडळी गेली. दादांकडे गेल्यानंतर दादा त्यांनी आपलं मामांनी आम्ही आपले रस्ते मंजूर झालेले बारामतीचे रस्ते इंदापूरला बारामती इंदापूरला नेले. दादांनी त्यांना एकच उत्तर दिलं, म्हणजे नेता कसा असावा. दादा हो बरोबर आहे, त्यांनी बारामतीचे रस्ते नाही, जे झेडपीचे रस्ते त्यांनी इंदापूरला न्यावेत, म्हणूनच मी त्याला झेडपीचा अध्यक्ष केलाय. हे दादाने एका वाक्यात उत्तर दिल्यानंतर ते कार्यकर्ते तसेच माघारी आले. म्हणजे नेता कसा असावा आणि नेत्यांनी प्रेम कसं करावं हे त्यावेळेस मला अजितदादाकडून काही गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि त्यामुळे ते पैसे मी इंदापूर तालुक्यामध्ये जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला. आणि कधी
माझी एक पद्धत आहे काम करण्याची, की मी लई जास्त कुठं गाजा वाजा, कुठंतरी फ्लेक्स बोर्ड, कुठंतरी नारळ उद्घाटन वगैरे ह्याला मी कधी महत्व देत नाही. बरोबर. आपण शेवटी जनतेचे सेवक आहोत आणि जनतेचे सेवक म्हणून आपल्याकडून जेवढं आपल्याकडून चांगलं काम करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आपण करायचा असतो आणि त्यामुळे मी करण्याचा प्रयत्न मामा, अध्यक्षांना करतो. कामांच्या विषयावरती मी शेवट तुम्हाला 2 प्रश्न नक्कीच विचारणार आहे. पण मला राजकारणापलीकडचे मामा जाणून घेत असताना एक महत्वाचा प्रश्न विचारावा. मामा, एक सामान्य माणूस तुम्ही होता, विद्यार्थी दशेत होता किंवा तुम्ही राजकारणात येण्याच्या अगोदर जे तुमचं कुटुंबाशी तुमची सलगी होती किंवा कुटुंबामध्ये जो तुम्हाला वेळ देता येत होता, नेता झाल्यावरती हे शक्य असतं का हो? नाही तर ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला त्या गोष्टीमध्ये थोडी तडजोड करावीच लागते. हा. एकदा तुम्ही तुम्हाला जनतेने एकदा त्या खुर्ची बसवले, एकदा खुर्ची बसवली की तुम्ही कुटुंबाचे नाही, तुम्ही जनतेचे सेवक आहात. बरं. आणि जनतेचे सेवक म्हणून तुम्ही काम केलं गेलं पाहिजे. मी तुम्हाला पलीकडे सांगतो की कुटुंबाचं तर सोडून द्या. म्हणजे एकदा आपण मनामध्ये एखादी गोष्ट, मी राज्याचा वनमंत्री होतो. तुम्हाला माहिती आहे नागपूरला ताडोबा जंगल आहे, ताडोबाचं. हो, प्रसिद्ध आहे. ते प्रसिद्ध आहे. मी वनमंत्री होतो. मला एकदम VIP ट्रीटमेंट असतं. मला तिथं खूप लोक सांगायचे. बाकीचे आमदार शनिवार रविवार तिथं नागपूरलाच थांबायचे. ते फिरायला जायचे, जंगलात जायचे, इतर ठिकाणी जायचे. पण शेवटी जनतेच्या प्रेमापोटी मी शुक्रवारचंच तिकीट काढायचो आणि तालुक्यात यायचो. शनिवार रविवार तालुक्यात थांबायचो. कोणाच तरी लग्न असायचं, मयत असायचं, कुणाच तरी घरगुती कौटुंबिक कार्यक्रम असायचे. मी कधीच मला स्वतःच्या ह्याचा मी कधी विचार केला नाही. आणि जेणेकरून आपल्याला तालुक्याचा आपला कार्यक्रम, कार्यकर्ता आणि आपला तालुका, आपला गाव विकास महत्वाचा आहे. ह्यानं मी मंत्री असूनही मला एक त्याचं शल्य, मी त्या जंगलामध्ये जाऊ शकलो नाही. परंतु ठीक आहे, जरी जंगलात जाऊ शकला, शेवटी इंदापूरची जनता ही माझी जनता आहे, ही माझी माणसं आहेत. जर आपण त्या जंगलात जाण्यापेक्षा जर इंदापूरच्या एखाद्या लग्न कार्यात त्या कार्यकर्त्यात सहभागी झालो, एखाद्या बारशामध्ये सहभागी झालो, एखाद्या वाढदिवसामध्ये सहभागी झालो, एखाद्या कुटुंबाच्या सांत्वन भेटीत सहभागी झालो, शेवटी तो त्या जंगलात जाण्यापेक्षा किंवा तिथं मला VIP ट्रीटमेंट घेण्यापेक्षा हा आनंद मला वेगळा होता. आणि माझी झोप, म्हणजे ती एक समाधानाची झोप आहे. मी काहीतरी शनिवार रविवार सुट्टीच्या दिवसामध्ये सुद्धा, अधिवेशनाच्या काळामध्ये जरी मी मंत्री असलो, मी माझ्या तालुक्यामध्ये गेलो आणि तालुक्यामध्ये जनतेच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमात हजर राहिलो, तर मला ती एक समाधानाची झोप येत असायची. म्हणजे ती समाधानाची झोप तुम्हाला येते, म्हणजे तुमची झोप वगैरे उडत नाही काहीच? झोप बिडायचा माझा कधी विषयच आलेला नाही आणि मी कधी हे पण केलेलं नाही. नाही, इंदापूरचं आणि झोपेचं खरं तर एक वेगळं नातं आहे, परंतु तो हा आजच्या चर्चेचा भाग नाही. आता तुम्ही जे सांगितलं की मी लोकांच्या लग्नात किंवा बारशाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा दत्तात्रय भरणे यांचा हा स्वभाव मीडियाच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेला आहे, की तुम्ही सहजपणे कोणाच्याही लग्नात असू द्या, चला मामांना पोरांनी हाताला धरलं, मामा चला एक डान्स. मामांना तो प्रश्न पडत नाही त्यावेळेस की मी आमदार आहे किंवा राज्यमंत्री आहे किंवा मंत्री आहे, हा प्रश्न पडत नाही. हा नेमका काय स्वभाव आहे मामांचा? मला एक पहिल्यापासून आवड आहे. माझा स्वभाव असा आहे की आपल्यामुळे जर पुढच्या माणसाला आनंद मिळत असेल तर तो आपण आनंद दिला पाहिजे. काय नाचण्याने 2 हात वर करण्याने किंवा हे करण्याने त्याने काही आपल्याला फरक पडत नाही. मला लहानपणापासून एक थोडी मिळून मिसळून राहण्याची सवय. कुठं गेलो, कोणाच्या घरात जरी गेलो तरी आजी, ताई, अक्का, म्हणजे मला तुम्ही आज तालुक्यामध्ये बऱ्याच कुटुंबाचं जर विचारलं, मी तुम्हाला कुणाची मुलगी कुणाच्या घरात दिले, कुणाची मुलगी केली, कुणाचं नातं कुणासंग आहे, मी तुम्हाला सामाजिक बांधिलकी तेवढीच बऱ्यापैकी सांगू शकतो. आणि मला कसं आहे, माझ्या नाचण्यामुळं कुणाला आनंद होत असेल, मी दिला पाहिजे. माझ्यावर टीका होती, बरोबर, टीका टिप्पणी होते, आमदार नाचतो, आमदारच काय नाचायचं काम आहे का वगैरे. ठीक आहे, तो त्यांचा विरोधकांचा किंवा टीका करण्याचा तो प्रश्न आहे. मी तर नेहमी म्हणतो, आपल्यामुळे जर आनंद होत असला, मी तर नेहमी म्हणतो की एखादी लहान मुलं आहेत आणि तिथं कुठेतरी गोट्या खेळतायत, गोट्या खेळतात, जर त्यांनी मला हाक मारली आणि त्यांच्याबरोबर ते म्हणजे गोट्या खेळा, माझ्या गोट्या खेळण्यानं जर त्यांना, त्या लहान मुलांना जर आनंद होत असेल तर मी नक्की गोट्या पण खेळेन. नाही, हाच तुमचा स्वभाव खरं तर इंदापूरच्या जनतेला भावला आणि अर्थातच त्यांनी तुम्हाला 10 वर्ष राज्याच्या विधानसभेत पाठवलं. मामा, ज्यावेळेस तुम्ही विधानसभेमध्ये गेला, मला कामांविषयी आपल्याला बोलायचं झालं, तुमच्या स्मरणात राहणार सार्वजनिक काम कोणतं की ज्याच्यातून दत्तात्रय भरणे मामांना आनंद मिळाला, जनतेला नाही मामांना आनंद मिळाला, असं कोणतं काम की जे तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील? अशी अनेक काम आहेत, पण अशी अनेक काम आहेत. आणि शेवटी मी तुम्हाला एवढं सांगेल
झेडपीचा अध्यक्ष असताना की त्यावेळेस एका रात्रीमध्ये सरपंच, उपसरपंच, बीडीओ, रावसाहेब, सब डिव्हिजन, डेप्युटी सीओ समाज कल्याण आणि ऍडिशनल सीओ हम्म. ह्यांच्याकडे समाज कल्याण विभागात ह्यांना एकत्र घेऊन जो जिल्हा परिषद अध्यक्षाचा जो बंगला आहे हा त्या बंगल्यामध्ये मी किती राहिलो नाही, खूप बंगला छान केला होता मी त्यावेळेस, त्या बंगल्यात किती राहिलो नाही, पण एका रात्रीमध्ये सगळ्याला बोलवून इंदापूर तालुक्यामध्ये मागासवर्गीय समाजासाठी खूप मोठा निधी तो जो मी दिला, हे माझ्या राजकीय आयुष्यामधले मला सगळ्यात समाधानाचं माझे ते माझे तो समाधानाची गोष्ट आहे. त्यात मला समाधान मिळालं जास्त. अर्थात मला अजून एक विचारायचं याला जोडून, आपण ज्यावेळेस शेवटी नेता हा जनतेच्या कामासाठी असतो, अनेक कामं असतात. मी तुम्हाला आता विचारलं की समाधान तुम्हाला कोणत्या, असा एखादा कोणता प्रसंग आहे की ज्या व्यक्तीच्या व्यक्तिगत काम, म्हणजे तुम्ही कोणाच्या आरोग्यासाठी म्हणा किंवा कोणाचं तरी असं एखादं व्यक्तिगत काम होतं की त्या कामामुळं त्या व्यक्तीच्या आयुष्यभर मामा कधीही म्हणजे पुढच्याही पिढ्यांच्या लक्षात राहतील, पण तुम्हाला असा कोणता अनुभव आला की रात्री अपरात्री तुम्हाला फोन आला आणि त्याच्यासाठी तुम्ही धावून गेला, असं एक काम जे व्यक्तिगत तुमच्या लक्षात राहत आहे? व्यक्तिगत म्हणण्यापेक्षा तर व्यक्तिगत तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे, व्यक्तिगत कामं मी खूप केलेली आहेत. खूप लोकांना आरोग्याच्या बाबतीमध्ये खूप मदत केलेली आहे. बरं. पुण्याला असू द्या, मुंबईला असू द्या, सोलापूरला असू द्या किंवा तालुक्यामध्ये, म्हणजे मी ससून हॉस्पिटल पासून ते पुण्यातल्या नामांकित दीनानाथ मंगेशकर पासून, रुबी हॉल पासून, KM हॉस्पिटल पासून खूप मदत केली. मी अशी मदत म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये आता इतकी मदत केलेली, इतकी कामं आरोग्याच्या बाबतीमध्ये केलेली, मी एक कामाचं सांगू शकणार नाही, पण मी खूप मोठी मदत लोकांना केलेली. मामा, तुम्ही पवार कुटुंबाच्या हाताला धरून राजकारणामध्ये आलात. आता पेच आहे सध्या, आता जे धर्मसंकट आहे याच्याकडे कसं बघता? माझ्या दृष्टीने धर्मसंकट काय आहे की माझ्या आयुष्यामध्ये मला जे काय दिलं, मला जे काय राजकीय हे दिलं ते अजितदादा पवार साहेबांनी मला दिलं. आणि शेवटी ठीक आहे, राजकारणाचं आपण उद्या कोण काय होईल त्याच्यापेक्षा ज्यांनी आपल्याला दिलं त्याचं ऋण हे व्यक्त करायचे असतात. आणि सुखात तर सगळीच असतात, पण दुःखाच्या काळात, अडचणीच्या काळात ज्या नेत्यांमुळे आपण त्या खुर्चीवर बसलो, ज्या नेत्यांनी आपल्याला खूप सहकार्य केलं, त्या नेत्याला साथ द्यायची असती. एक म्हण आहे, आई आजारी असल्यावर आईची सेवा करायची असते, आईला सोडून द्यायचं नसतं. बरोबर. त्यामुळं 100% आदरणीय पवार साहेबांना मला आदर आहे, साहेबांबद्दल आदर आहे. आणि दादांबद्दल असू द्या, हे तुम्हाला आजही सांगतो, सुप्रियाता असतील, साहेब असतील, दादा असतील किंवा पवार कुटुंब, मी कुठल्याही पवार कुटुंबीय, मी रोहित पवारापासून मी कधीही पवार कुठल्याही कुटुंबियाबद्दल कधी एका शब्दाने कधी मी टीका केलेली नाही. भविष्यात त्यांच्यात एका दुसऱ्याची माझ्यावर टीका झाली तर मी त्यांच्यावरती कधीच टीका टिप्पणी करणार नाही. त्या कुटुंबांनी मला खूप, त्या सगळ्याच कुटुंबांनी, श्रीनिवास बापू पवारांपासून, शर्मिला पवारांपासून सर्वांनीच मला सहकार्य केलेलं आहे. मग तुमचं एक स्वप्नातलं एक ड्रीम प्रोजेक्ट होता किंवा तुमचं एक ड्रीम आहे खरं तर, ते ही पंचवार्षिक संपताना ते पूर्ण होताना दिसत होतं, इंदापूर आणि करमाळ्याला जोडणं. कुठल्या टप्प्यावर आहे ते का, आणि त्याचा काय फायदा होता? आता ते काम सुरू झालेलं आहे. माझं ड्रीम होतं ते आणि जंक्शनची MIDC. आणि ह्या दोन्ही गोष्टी शेवटच्या टप्प्यामध्ये पूर्ण झाल्या. त्याचं टेंडर, त्याचं काम सुरू, सिरसोडीचं काम सुरू झालेलं आहे. बघा, लोकांच्या लक्षात येणार नाही, तो जर पूल 2 वर्षांनी सुरू झाल्यानंतर इंदापूर आणि करमाळा जोडलं जाणार आहे. बरोबर. आणि इंदापूर करमाळा जोडलं झाल्यानंतर, आणि शेवटी इंदापूर, मी ती नेहमी म्हणतो, इंदापूरला प्रकाश आहे, इंदापूरला उजेड आहे. बरोबर. त्यामुळे करमाळा त्या भागातलं सगळं मार्केट, मी आज त्या भागात पलीकडच्या त्या 5 किलोमीटर 3 किलोमीटर जायसाठी इकडून लांबून 80 किलोमीटर टेंबोर्ली मार्गे जावं लागतं. ते अंतर जे आणि रस्ते पण खराब त्या भागातले, 2-2.5 तास लागायचं, आता एक 5 ते 10 मिनिटांमध्ये पलीकड करमाळा तालुक्यात माणूस जाणार आहे. बरोबर. आणि त्यामुळे काय, दळणवळण वाढल्यानंतर व्यवसाय आणि किंवा इंदापूरची जी बाजारपेठ आहे, इंदापूरची, आज सांगतो, इंदापूरची बाजारपेठ इतकी मोठी आणि इतकी अप होणार आहे, हे मार्केटमध्ये 5 ते 10 पट इंदापूरचं मार्केट हे वाढणार आहे. त्यामुळं सरकारी आपलं दवाखान्यापासून, व्यापाऱ्यांपासून, उद्योग व्यवसायापासून, माझ्या गोरगरीब आमच्या नाभिक समाजाच्या दुकानापासून, ते एखादा आमचा चर्मकार समाजाचा, खेळ ठोकणारा समाजाचा आमचा कारागीर असेल, त्याच्यापासून सगळ्यांना त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे.
आणि इंदापूरची बाजारपेठ मी तुम्हाला आज सांगतो, इंदापूरची बाजारपेठ, इंदापूर शहर उद्याच एक तुम्हाला या भागातलं मोठं शहर दिसेल आणि यामुळं खूप फायदा होणार आहे. दुसरं, आज जंक्शनची एमआयडीसी, जंक्शनची एमआयडीसी होऊन खूप लोकांची इच्छा होती, खूप लोकांनी आश्वासनं दिली होती, पण आपण असं विचारायला लोक चेष्टा करायची, हे एमआयडीसी कुठली होती काय, तो पूल कुठला होतो काय, लोक आपलं राजकारणासाठी ह्या सगळ्यांचं चाललंय. आज गंमत सांग, 300-325 एकर एमआयडीसी सुरुवात झालेली जंक्शनच्या. हो. आज जंक्शनच्या एमआयडीसीला काय आहे, तो आपण नॅशनल हायवे पासून आपण तो रस्ता पण मोठा नीरा नदीपर्यंत टाकलेला, कॉन्क्रीट रस्ता टाकलेला मोठा, डाळच ते वालचंद नगर हे करून ते, आणि रस्ते बिस्ते सगळेच, म्हणजे तुम्हाला कराडला जायला सोपं आहे, तुम्हाला सोलापूरला पंढरपूर जायला सोपं आहे, सोलापूरला जायला सोपं आहे, इकडे अहमदनगरला औरंगाबादला जायला सोपं आहे, इकडे पुण्याला जायला सोपं आहे. एक एमआयडीसी एरिया. बाकीच्या एमआयडीसी मध्ये काय होतं, एमआयडीसीचं क्षेत्र असतं ते खाजगी लोकांचं असतं. बरोबर. हे जंक्शन एमआयडीसी क्षेत्र आहे, हे शेजारी असणारी शेती महामंडळाची जमीन आहे, हजारो एकर जमीन आहे. बरोबर. हे जमीन तुम्हाला कधी घेता येईल, कधी त्याचा हे करता येईल, अक्वायर करता येईल, आणि त्यामुळे फायदा काय होणार आहे, या भागातले तरुण उद्योजक, रोजगार, नवीन आपले सुशिक्षित बेरोजगार किंवा अनेक व्यवसाय आणि व्यवसाय लगेच असणारी बाजारपेठ, म्हणजे आमच्या किराणा मालापासून, हॉटेल पासून, सगळ्यांपासून, आमच्या हाताला नाभिक समाजाच्या दुकानापासून इतकं मोठं तिथं एक क्रांती होणार आहे. तुम्हाला कदाचित सांगतो, या भागामध्ये भविष्यातली इंदापूरच्या एमआयडीसी पेक्षा सुद्धा मोठी एमआयडीसी ही जंक्शनची होईल. त्यामध्ये जंक्शन आणि या तालुक्यामधले, मी जसं इंदापूर शहरात तुम्हाला म्हणलं, हे इकडचं जंक्शन आहे, एक आमुरागर, एक वेगळ्या प्रकारचा बदल होईल. त्याचा फायदा निश्चित कराय भविष्य काळामध्ये आमच्या इंदापूर तालुक्यातील एक सर्वसामान्य माणसाला, जनतेला होईल. हे आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगतोय. जंक्शनची एमआयडीसीचा हा विषय तुम्हाला आज जरी छोटा दिसला असता, हा मोठा विषय, हा खूप मोठा आहे. मी खरंच शासनाचं, मी जेवढे आभारी आहे शासनाचे मानव ते 2 विषय मंजूर केल्याबद्दल. एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, या सर्वांचे जेवढे आभार मानूया तेवढे नक्की तेवढे थोडे. हा 2 महत्वाचे तुमचे ड्रीम आता जे तुम्ही कम्प्लीट केले, आगामी ड्रीम काय येणाऱ्या पंचवार्षिक मध्ये? आगामी ड्रीम माझा मी तुम्हाला सांगतो, रस्ते वगैरे आता राहिलेले अजून होतील, रस्ते होतील, गावचा विकास होईल. इंदापूर शहरामध्ये आम्हाला अंडरग्राऊंड केबल लाईन करायची, की एमएससीबीचे पोल बाहेर दिसत ते अंडरग्राऊंड करायचे, ते सगळं होतील, त्याचा विषय नाही. भविष्यामध्ये माझ्या दृष्टिकोनातून एकच आहे की आज इंदापूरची शेती मला महत्वाची, शेतीचं पाणी महत्वाचं आहे. काय आहे, कुणी किती जरी म्हणलं, उद्या परमेश्वर जरी माझ्या गावात कोण आमदार केलं किंवा मंत्री केलं, शेवटी इंदापूर हा टेलचा तालुका आहे. बरोबर. टेलचा तालुका असल्यामुळे काय होतं, आता पुणे शहर दिवसेंदिवस वाढते, पियाला तर पाण्याला प्राधान्य द्यावं लागतं. बरोबर. आणि टेलला असल्यामुळे आमचा फटका इंदापूरला बसतो. इकडं निरा देवदरचं जर पाणी गेल्यानंतर निरा डावा जो आपला कॅनल आहे, त्या कॅनलला उद्या भविष्यामध्ये पाण्याचा फटका भविष्यात 5-10 वर्ष निरा देवदरचा जर कॅनल सुरू झाला, तो बसू शकतो. त्यामुळे यासाठी काहीतरी केलं पाहिजे. माझ्या खडकवासल्या खालील शेती आणि बारमाही आपल्या निरा डाव्याची शेती, माझी निरा नदीच्या शेती किंवा भीमा नदी शेती, ह्या शेतीला शाश्वत कायमस्वरूपी पाणी, बारमाही पाणी मिळालं पाहिजे. यासाठी माझ्या काही योजना आहेत आणि त्या योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न येणाऱ्या आगामी 5 वर्षाच्या काळामध्ये प्रामाणिकपणे. माझं एकच आता स्वप्न राहिलं, आता माझ्या बाकी गोष्ट, इंदापूर तालुक्याच्या 4ही बाजूनी शेतीचं बारमाही पाणी माझ्या शेतकऱ्याला कसं मिळेल, 12 तास दिवसा लाईट कशी मिळेल आणि नवीन तरुणांना नवीन रोजगार कसा मिळेल, हे माझं महत्वाचं ड्रीम. मामा, आता तुम्ही जसा एक मुद्दा सांगितला की सिंचनाच्या विषयात, परंतु लाकडी निंबोडीची पण योजना होती, त्याच्यामध्ये पण खूप दिवस संघर्ष करावा लागला. लाकडी निंबोडीच्या योजनेमधून किती गावांना त्याच्यात फायदा झाला, किंवा आता तुम्ही त्या कामाचा पाठपुरावा कसा केला? कारण ते पण काम खूप महत्वाचं होतं, खूप चर्चेत राहिलेलं काम. लाकडी लिंबोडीची योजना पूर्ण व्हावी, खरं तर आमचे प्रदीपदादा गारटकर यांचं ते जुनं स्वप्न होतं. परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता मी कोणावरती मला टीका टिप्पणी आज करायची नाही. ते असंच नुसतं लाकडी लिंबोडी म्हणायचं, योजना पूर्ण करून अनेक नेत्यांनी आश्वासन दिली पण ती पूर्ण केली नाहीत. खरंच लाकडी लिंबोडी योजना, आणि लाकडी असू द्या, लिंबोडी असू द्या, निरगुड असू द्या, मोसोबाची वाडे असू द्या, लांबची वाडे असू द्या, वायशेवाडे असू द्या, दहागुडवाडे असू द्या, काजड असू द्या, शिंदेवाडे असू द्या, किंवा आमचं एका दुसरं अजून गाव राहिलं असेल ते गाव असतात, ह्या गावांना खरंच पाण्याची खूप अवस्था या लोकांची बिकट आहे. या लोकांना कुठंतरी शाश्वत पाणी शेतीला मिळालं पाहिजे दृष्टिकोनातून मला एक समाधान आहे. ही योजना मी पूर्ण करून या योजनेचं काम
करू शकलो. ती योजनाचं काम आता प्रगतीपथावर आहे. आणि अजितदादा पवार साहेबांनी यामध्ये खूप मोठं त्यांचं पण योगदान, काय बारामतीतली काय गाव आहे, इंदापूर तालुक्यातली गाव आहे, आणि या योजनेमुळं निश्चित प्रकारे त्याचा फायदा हा माझ्या इंदापूर तालुक्यातील गोरगरीब शेतकरी जो वाट बघत होता त्या शेतकऱ्यांना निश्चित होणार आहे. लाकडी लिंबोडीची योजना मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, ह्या योजनेसाठी माझ्यासारख्याला खूप काही गोष्टी कराव्या लागल्या, पण ती माणसं खूप चांगली माणसं आहेत. आमचं शेटपळ गडे असेल, हे सगळीच त्यामध्ये जी गावं समाविष्ट आहेत त्या सगळी, या लोकांसाठी मी स्वतः त्यामध्ये पुढाकार घेतला. स्वतः काही गोष्टीमध्ये रिपोर्ट वगैरे टेंडर करताना फार नाशिक पर्यंत पाठपुरावा या योजनेसाठी मी केला. आणि अजून एक माझी एक योजना आहे की जी उजनीमधनं पाणी उचलून शेटपळगडेमध्ये ते पाणी सोडायचं आणि ते सोडून खडकवासल्याच्या माध्यमातून आणि निराडाव्याच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याला 12 पाणी द्यायचं 5 टीएमसी योजना आहे. गंमत काय आहे की आपल्याला माहिती आहे की पुणे शहराला पूर्वी 11-12 टीएमसी पाणी लागायचं. हो. आता 12-23-24 टीएमसी पाणी लागते, डबल पाणी लागतं. आणि मग आपलं काय म्हणणं की कुठलंही पाणी केल्यानंतर पाणी 20%, 30% पाणी वापरलं, 70-80% पाणी हे बाहेर सोडलं जातं. त्याला आपण मराठीत सांडपाणी म्हणतो. मग आता तुम्ही 12 टीएमसी वापरत आहे, आज 23-24 म्हणजे तुमचं पाणी सांडपाणी वाढलं ना. बरोबर. आमचं म्हणणं हे पाणी आम्ही टेललंय, हे पाणी आमचं इंदापूरचं कमी झालंय, हे सांडपाणी स्वरूपात तुम्ही आम्हाला इंदापूरला द्या. मग त्या सांडपाणी स्वरूपामध्ये पूर्वी सरकारने ती योजना मंजूर केली होती, 5 टीएमसी योजना मंजूर केली होती, पण माहित नाही कशात खडा उडला, कुणी त्यामध्ये शाळा, अख्ख्या तालुक्याला अख्ख्या जनतेला माहिती आहे ही योजना कुणी रद्द केली. सोलापूरकरांच्या मनामध्ये कुणी गैरसमज निर्माण केला, त्यांच्या मनामध्ये कुणी त्यांची मनं ही केली. माझ्यासारख्या कार्यकर्ते जिवंतपणे त्या सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री प्रेतयात्रा काढली गेली, उजनीमध्ये प्रेतयात्रा बुडवली गेली आणि ती योजना काही कारणामुळे ती रद्द झालेली. ती योजना परत आपल्याला ती योजना चालू करायची आणि इंदापूर ती योजना जर चालू झाली तर 100 वर्ष माझ्या इंदापूर तालुक्याला पाणी भविष्यामध्ये कमी पडणार नाही. त्यामुळे ते उजनीचं पाणी उचलून 5 टीएमसी पाणी सोडणं हे ह्याला माझं पहिलं प्राधान्य राहील. आणि आज आपल्या माध्यमातून मी हे पण सांगतो, आज मी तालुक्यामध्ये एवढी कामं करतो, आज मी 6,000 कोटी रुपयाची कामं इंदापूर तालुक्यामध्ये केलेली. त्याचा लेखाजोखा म्हणजे कुठल्या गावात काय काम केले हे मी पॉम्पलेट टाकून प्रत्येक गावात दिलेले. तुमच्या मी भरणेवाडीच्या लोकांना भरणेवाडीचं दिलेलं, अंतुरण्याचं दिलेलं नाही, तर तुमच्या गावात काय काम केले मी त्याच्या पॉम्पलेट टाकून 6,000 कोटीची याद दिलेली. तुमच्या गावात मी काय काम केले आणि एवढं काम केल्यानंतर कधी कधी मनाला एक वेदना होतात, दुःख होतात, ज्यावेळेस लोक एवढं काम करूनही माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती आरोप करतात. कुठंतरी एक तर राजकीय षडयंत्र असतं. एवढं काम केल्यानंतर कुठंतरी जर एवढं मग लोक कामाचा जर माझा जय जयकार करायला लागले तर आपल्या राजकारणाचं कसं व्हायचं अशी मानणारी काही मंडळी मग कुठंतरी वेगळ्या विषयावरती न्यायचं. 6,000 कोटीची कामं केली. मलिदा गँग मला समजलं नाही. मलिदा गँग म्हणजे एवढं काम करून मलिदा गँग कशासाठी म्हणायचं की लोकांनी त्या लोकांचं लक्ष विचलित करायचं. भ्रम झाला. ह्या लोकांनी ठीक आहे, रस्ते झाले, पीडब्ल्यूडीचे रस्ते चांगलेच होतात, काही झेडपीचे रस्ते असतात. खरं झेडपीचा विषय माझा येतात तरी सांगतो, झेडपीचे काही रस्ते असतात त्याला निधी कमी असतो, ते रस्त्याला खड्डे पाडतात. हो, 100% रस्त्याला खड्डे पाडतात. आणि आता काय इथनं पुढे लक्षात ठेवा की 3 वर्ष मेंटेनन्स त्या कॉन्ट्रॅक्टरनेच करायचे. खड्डे बिडे बुजवायचे. कॉन्ट्रॅक्टर शक्यतो पीडब्ल्यू कॉन्ट्रॅक्टर चांगलं करतो, पण तरी एका दुसरा कॉन्ट्रॅक्टर असतो आणि खड्डे पाडतो. आपण पडतात आपण मान्य करतो, ही गोष्ट खरी आहे ना. आपण रस्ते केल्यामुळे खड्डे पडले, त्या लोकांनी रस्तेच केले नाही तर खड्डे पडायचा विषयच कुठे येतोय. विनाकारण लोकांचं लक्ष विचलित करायचं. एवढं चांगलं काम केलंय मी तर आपल्या माध्यमातून सगळ्या इंदापूर तालुक्याच्या जनतेला एक आव्हान करतो, ठीक आहे एखादं काम राहिलं असं आपल्याला ते काम पूर्ण करायचं. ही कामं केल्यामुळं तुमचं सगळ्यांचं ह्या लोकांचं लक्ष विचलित करायचं. कुठंतरी मलिदा गँग म्हणायचं, कुठं काय वेगळं म्हणायचं, काय म्हणायचं आणि काहीतरी वेगळं पेरायचं. आणि रस्ता ठीक आहे ना, 10 रस्ते असतील गावात, 12 रस्ते असतील, त्यातले 10 रस्ते झाले, 2 गावचे रस्ते राहिले. 10 रस्ते आता 10 रस्तेवाला काय सांगत नाही, पण 2 रस्तेवाला का करतो, आमचे रस्ते राहिले, ठीक आहे आपण त्यांचे पण रस्ते करणार आहोत. पण हे कुठंतरी आरोप करायचे, लोकांचं लक्ष म्हणजे एवढं कामाचा जय जयकार होऊ नये लोकांनी म्हणून नाही. पण आता इंदापूरची जनता खूप हुशार आहे. ह्या पुढच्या लोकांना ओळखलंय. पुढचे लोक काय येतात राजकीय मला बोलायचं नाही, ज्यावेळेस विषय येईल त्यावेळेस त्यांच्या आता इंदापूरचा मलिदा कुणी खालाय, शेतकऱ्याचा गोरगरीब शेतकऱ्याचा गरीब मलिदा कुणी खालाय, गोरगरीब शेतकऱ्याचा तळतळाट कोणाला लागलेला आहे, कामगारांचा तळतळाट कोणाला लागणार आहे हे येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला कळलं. पण ह्यांचं कुठंतरी चांगलं काम केलेलं, चांगलं काम दिसू नये म्हणजे कुठंतरी वेगळ्या प्रकारचं स्पीड करायचं, लोकांना वेगळ्या प्रकारचं सांगायचं, हे ह्यांचा राजकीय षडयंत्र आहे. हे त्यांचं राजकीय एक हे. त्यामुळे अशा लोकांना इंदापूरची जनता कधी फसणार नाही,
इंदापूरची जनता खूप हुशार आहे. इंदापूर जनता बोलणार नाही, पण जी योग्य माणसं आहेत, जी कामाची माणसं आहेत, जी आपल्या भल्यासाठी आपल्या सुखदुःखामध्ये जे आपल्याला मदत करतात, सुखदुःखामध्ये येतात, विकासाच्या कामामध्ये येतात, आरोग्याच्या कामामध्ये येतात. मी तुम्हाला गंमत सांगतो की करोना काळ होता, हम्म. संपूर्ण तालुक्यावरती दुःखाचा काळ होता. त्यावेळेस करोनाच्या काळात कोण कोणाकडे जात नव्हतं. करोनाच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये आज तुम्ही प्रत्येक गावाकडे माझे फोटो आहेत. प्रत्येक गावामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये सर्वात जास्त किराणाचं किटचं वाटप कुणी केलं तर ते आमच्या भरणे कुटुंबाने केलं. बरं. इंदापूर तालुक्यामध्ये सर्वात जास्त वेळेस रक्तदानाची गरज होती. रक्तदानाचं संकलन कुणी केलं तर ते आमच्या भरणे प्रतिष्ठानने केलं. हे सांगायचं तात्पर्य सुखात तर सगळे असतात, बरोबर. पण दुःखात कोणी नसतात. त्या कोरोनाच्या काळात कोण होतं? आज जे कोण प्रस्थापित समजतात ह्या लोकांनी कधी चहाची पुडी, मी म्हणतो त्या काळात चहाची पुडी पण महत्वाची होती. आपण मराठीमध्ये चहाची पुडी पण यांनी या गोरगरीब माणसाला इंदापूर तालुक्यात दिलं नाही. आता नुसतं प्रेम मानायचं, गरीबाचं प्रेम मानायचं, तर कुठं गेलं ते करोनाच्या काळामध्ये त्यांनी दाखवावं, त्यांनी सांगावं करोनाच्या काळामध्ये ह्या गावात आम्ही किट दिली. ह्या गरीब अडचणीच्या काळात माणसं कोण कधी असतं? आनंदात सगळे असतात. अरे अडचणीच्या काळामध्ये कुणी आपल्याला मदत केली? करोनाचं किट कुणी दिलं? गरीब मागासवर्गीय व्यवस्थेमध्ये ती किराणाचं किट कुणी दिलं? रक्तदानात त्या काळात रक्ताची गरज होती, रक्त कुणी दिलं? बरोबर. एमडिशरचं इंजेक्शन कुणी दिलं? हो. दवाखान्यामध्ये मदत कुणी दिली? आणि मी सोलापूरचा पालकमंत्री असल्यामुळं सोलापूर जिल्ह्यातनं सगळे काही इंजेक्शन बाकीच्या गोष्टी या इंदापूर तालुक्यात आणून इंदापूर तालुक्यातल्या अनेक पेशंटला जीवदान देण्याचं काम माझ्या हातनं झालं. हे सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये एक अस्मरणीय हे आहे. आणि निश्चित प्रकारे करोनाच्या काळामध्ये कोण ज्यावेळेस बाहेर जात नव्हतं, कुणी सख्खा भाऊ भावाला विचारत नव्हता, त्या काळात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जनतेमधून जाऊन काम करण्याचा योग आला. हे पण माझ्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे. मामा, खूप छान तुम्ही आमच्याशी खूप सविस्तर बोलला. अनेक पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला, परंतु आता निवडणुकीची धामधूम आहे. तुम्हाला भेटण्यासाठी शेकडो लोक बाहेर थांबलेले आहेत. मी तुमचा खूप सारा वेळ घेतलेला आहे. मित्रांनो, तर हे होते दत्तात्रय भरणे. अनेक पैलू त्यांचे या मुलाखतीच्या अजून दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला उलगडता येतील, परंतु आता ज्या काही गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितल्या की एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ते राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत ज्यावेळेस ते पोहोचले, तो थोडासा प्रवास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस काम करतो माणूस त्यावेळेस राजकारण म्हटलं की टीका टिप्पणी आलीच, परंतु दुःख किंवा वेदना त्याच लोकांना होतात की ज्यांना वाटतं की आपण एखाद्या गोष्टीसाठी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि तिथं फक्त लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी अशा पद्धतीचा टीका टिप्पणी केल्या. एक गोष्ट आहे अजून, राजकारणामध्ये आपण बऱ्याचशा लोकांना पाहिलं, परंतु झालेल्या टीका टिप्पणीला उत्तर न देणारा नेता म्हणून सुद्धा दत्तात्रय भरणे यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे आपण येणारा जो निवडणुकीचा काळ आहे यासाठी सुद्धा मामा तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि ही मुलाखत तुम्हाला नक्कीच कशी वाटली हे तुम्ही जरूर कमेंट करून कळवा. धन्यवाद.